हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी जो अभंग घेतला तो देऊळचे सुप्रसिद्ध साधक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांनी चारी वेदांचं मंथन करून पाचवा वेद निर्माण केला. जगाला परमार्थाची वाट दाखवली. त्यांचा उपदेश प्रकरणातील सुंदर असा सर्वांच्या पाठातील 4 चरणांचा अभंग आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. आपणा सर्वांना जडजीवांना काही उपदेश करू इच्छितात आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबा बोलून जातात. क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भोस. बाबा आपणा सर्वांना हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तर आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे याचा काळजीपूर्वक विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि तो विचार कधी करायचा तर महाराज सांगून जातात की क्षण क्षण हाची करावा विचार. चकारात्मक बोलून जातात क्षण क्षण हा करावा विचार असं नाही बोलले महाराज. हाची कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला चकारात्मक सांगितली जाते तर ती हृदयातून उमटल्यानंतर ते येणारे शब्द की हाची चकारात्मक सांगितलं की बाबांनो क्षण क्षणाला विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल तर हा नरदेह प्राप्त झाला तो आपल्याला सहजासहजी नाही. नरदेह दुर्लभ जाणा 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. बाबांनो हा नरदेह प्राप्त झालाय तर तो विचार करा. पण कधी करा क्षणा क्षणाला विचार करा. मग आपण भावार्थ झाल्यानंतर क्षण कशाला म्हणायचं याचा सुद्धा आपण विचार करणार. कारण लोकांना सेकंद काटा तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये जो क्षण असतो तर तो क्षण असं भासत असेल परंतु तो क्षण वेगळा आणि तुकोबारायांना प्रतिपादित करण्याची वेळ ही वेगळी. तर आपण ती भावार्थानंतर पाहणार आहोत. क्षण क्षणा म्हणजे किती वेळाने आणि कधी असा विचार करण्यासाठी याचं कारण काय तर तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितले की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. ज्यावेळेस हा आपणा सर्वांना नरदेह प्राप्त होतो त्या वेळेच्या अगोदर पासून आपल्यावरती कोणतरी टपून बसलेलं असतं ज्याचं हे शरीर खाद्य आहे. तो आपल्यावरती टपून बसलेला असतो. तो म्हणजे कोण तर काळ. त्याचं खाद्य महाराज देह आहे काळाचे आणि धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे की बाबांनो हा नरदेह जाणारच आहे. हा नाशिवंत आहे. हे नाचकं कुजकं अशा स्वरूपामधले हे शरीर आहे. याचा विचार जर केला तर आपल्याला सर्वांना समजेल की हा देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आपल्याला मार्ग समजत नाही. या आयुष्यामध्ये कसं जगायचं कसं वागायचं कसं राहायचं हे आपल्याला समजत नसेल. ज्यावेळेस आपल्याला कुठला जरी आजार झाला तर त्या आजाराचं निदान करण्यासाठी आपल्याला कोणाकडे तरी जावं लागतं. कोणाकडे जावं लागतं डॉक्टरकडे जावं लागतं. का डॉक्टरकडे जातो महाराज आपण
की आपल्याला ती व्याधी काय झाली हे समजत नाही. मग तसं या जीवनाचे डॉक्टर वेगळेच कोणतरी आहेत. ते कोण आहेत? तर ते संत. म्हणून जसं आपण सारखी टाकू नका. मग जसं डॉक्टरकडे आपण जातो रोगाचं निदान करण्यासाठी, तसं या आयुष्याचं निदान करायचंय आपल्याला, की आम्ही कसं जगावं, कसं राहावं, कसं मरावं, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाची तरी संगत महत्वाची. संगती असेल तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, अन्यथा संगत नसेल तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा. मग तुकोबा म्हणतात एकांताचा वास, कोणते तपश्चर्या करण्यासाठी, भजन पूजन कीर्तन प्रवचन याच्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाची तरी संगतच हवी आहे. पण जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागती राम भाव शिव. जपामध्ये तपामध्ये सगळीकडे प्रभू रामचंद्र किंवा भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर चालू शकतं, परंतु आपल्याला हे सगळं करण्यासाठी कोणाची तरी संगत हवी. मग कोणाची संगत करायची? तर संत समागमे धरावी करावी तातडी परमार्थाची. संत महात्मे आपल्याला या देहामधून तरुण जाण्यासाठी सगळा मार्ग सांगतात, म्हणून त्यांची संगत करायची. आणि हे आपल्याला कधी कळत नाही तर या संसारामध्ये कळत नाही. तुका म्हणे या नोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. महाराज सांगतात की बाबांनो या प्रपंचामध्ये आल्यानंतर आपले डोळे धुराने भरून राहतात. इथं शब्दाने शब्दशः अर्थ नाही. काय अर्थ घ्यायचा हे सगळ्यांना कळतं. कारण एखाद्या वेळेस आपण जेवायला बसलो आणि एखादी व्यक्ती दारामध्ये आल्यानंतर आपण त्यांना म्हणतो या या जेवण करा, परंतु त्याच शब्दामध्ये या की या बसा की जेवायला, याच्यामध्ये अर्थ वेगळा निघतो. तसा धुराने डोळे भरून आहेत म्हणजे काय, आपण जाळ करायचा आणि त्यातील धूर डोळ्यामध्ये घ्यायचा का? नाही. हे जे आपले डोळे ते आंधळे झालेले आहेत. कशामुळे? या संसारामध्ये राहून आपल्याला प्रपंच कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा या दोन गोष्टी समजत नाही. तसं पाहिलं तर संत महात्म्यांनी प्रत्येकाने प्रपंच केला. एका म्यानामध्ये दोन्ही तलवारी बसवल्या. एका म्यानामध्ये दोन्ही तलवारी बसवू शकत नाहीत, परंतु तरी सुद्धा आपल्याला त्या बसवाव्याच लागणार. प्रपंच परमार्थ बघा, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदान नव्हे त्यासी. मग घडतं काय? दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. परंतु ते सुद्धा आपल्याला करायचं. मग कसं करायचं? तर त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगत गरजेची. म्हणून महाराज सांगतात की बाबांनो हा देह जाणारा क्षण हाची करावा विचार करावया पार भव. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल. अभंगाचा भावार्थ अगदी कशा शब्दांमध्ये मी आपणासमोर प्रतिपादित केलेला आहे. उर्वरित आपल्याकडे फक्त 1 तास आणि 1 तासामध्ये ही कीर्तन सेवा आपल्याला संपवायची आहे. म्हणून एकच विनंती की आपण सर्वजण कशासाठी आलेला आहात हे सर्वांना माहीत आहे, परंतु एकच विनंती की अगदी 1 तास प्रत्येकाने फक्त शांतता राखा आणि आपल्या पूर्ण शरीराचे कान करून कीर्तन सेवा श्रवण करा. श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नववेद भक्ती आहेत. मग आयुष्यामध्ये आपण काहीतरी भक्ती केल्याशिवाय आपल्या आयुष्याचा उद्धार होणार नाही. म्हणून कुठल्याही मार्गाने श्रवण जरी केलं, कुठल्याही मार्गाने भक्ती केली तरी ती भक्ती केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याचं सार्थक होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. परंतु जर भक्तीच नाही केली
तर आपल्याला परत लक्ष 84 योजनेमध्ये येण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून देवळामध्ये सतत राहून भगत होण्यापेक्षा भक्ती करा हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण लोक देवळामध्ये सतत आहेत, पण देवळामध्ये जाऊन काय करतात हे सांगण्याची मला वाटतं गरज नाही. कारण सकाळी उठलं की मंदिरात जायचं, तिथं बसायचं, 10-11 वाजेपर्यंत तिथला प्रोग्राम ओळखायचा, परत घरी यायचं आणि परत जाऊन तिथंच बसायचं. गाईच्या कासेमध्ये गोचीड असतो, पण त्याला समजत नाही की गाईच्या कासेमध्ये स्तनामध्ये तिथं दूध आहे, ते त्याला कळत नाही. ते फक्त रक्त पित. मंदिर कशाला म्हणायचं तर मंगलता, दिव्यता आणि रम्यता या 3 गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला मंदिर म्हणायचं. पण अशा मंदिराचं सुद्धा पावित्र्य बऱ्याचशा लोकांनी घालवलं. का घालवलं तर विचार, चांगला विचार आणि वाईट विचार या 2 गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. विचारा वाचून न पाहिजे समाधान. चांगला विचार केला तर, चांगली बुद्धी वापरली तर आपल्या डोक्यामध्ये विचार सुद्धा चांगले येतात. पण आपल्याला हा देह मिळाला, तसं पाहिलं तर हा नरदेह आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होतो तो खरं सांगायचं म्हटलं तर सहजासहजी प्राप्त होतो, अगदी सहज प्राप्त झाला. परंतु सहज प्राप्त कुठली जरी गोष्ट आपल्याला झाली तर त्याची किंमत कळत नाही कळत. पण ज्यावेळेस अट्टहास करून एखादी गोष्ट आपल्याला मिळते त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळते. बापाची इस्टेट, आयती इस्टेट असेल आणि ती जर संपवायची म्हटलं तर मुलाला वेळ लागत नाही. परंतु स्वतः कमवलेली इस्टेट संपवणं त्यावेळेस तो मुलगा विचार करून संपवतो. का आयत्या पिठावरती रेवट्या मारणं सहज होतं, परंतु ते समजलं तर कळतं. पण नाही विचार केला तर आयत्या पिठावरती रेवट्या मारायच्या आणि इस्टेट संपवायची नाही. म्हणून प्रामुख्यानं प्रत्येक गोष्ट की बाबा आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, कसा मिळाला? अगदी सहज मिळाला. पावला देह
का टाळी न्याय न घडे उपाय घड आले. मग काय घडलं पाहिजे तर आता माझी खंडित देह देहांतरे अभय दातारे देवले. बाबांनो, हा नरदेह सापडला. एक व्यक्ती वाळवंटामध्ये आंधळी व्यक्ती टाळ्या वाजवत बसला, टाळ्या वाजवत. आणि ती टाळ्या वाजवत बसल्यानंतर एक दिवस काय घडलं महाराज, तर टाळी वाजवता 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 सहज टाळी वाजवली आणि त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. आणि तोच कावळा आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना पाहिजे होता. काय तुम्ही कोण त्यांना विचारायला जाणार नाही, कावळा कशासाठी पाहिजे होता हे काय त्यांना तुम्ही विचारायला जाणार. मग उद्धव साहेबांनी जाहिरात दिली होती की मला कावळा पाहिजे, मला कावळा पाहिजे. मग आंधळ्याला कावळा सापडला, दिलं महाराजांनी प्रमाण थोडंसं त्याच्यावरती. मग जाहिरात ती आंधळ्याच्या कानावरती गेली की बाबा उद्धव साहेबांना कावळा पाहिजे. बर, मग त्याला वाटलं आता काय याची काहीतरी किंमत मिळेल आपल्याला. मग त्यांनी त्यांच्या शिपायाला सांगितलं, जा बाबा त्या आंधळ्याला कावळा सापडलाय, तेवढा कावळा घेऊन जा. मग आंधळ्याकडे आला तो शिपाई आला आणि सांगितलं आंधळ्याला, बाबा तुम्हाला कावळा सापडला. हो सापडला. मग त्याला विकायचंय का? आता कावळ्याचं काय करायचं याला तरी, हा मला विकायचं आहे बाबा, विकायचं आहे. मग द्या म्हणला, मला कावळ्याची गरज आहे. बरं, कावळ्याची गरज आहे असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही. बरं, किती रुपयाला द्यायचा? मग त्याने चालू केलं, मुख्यमंत्र्याला पाहिजे जरा किंमत थोडी जास्त सांगली महाराज. म्हणजे 5,000 रुपयाला कावळा द्यायचा. आता मुख्यमंत्री साहेबाला 5 आणि 4 हजाराची काय किंमत आहे? मग त्या शिपायाने सांगितलं ठीक आहे 5,000 रुपयाला दिले. आता तोंडाला पाणी सुटलं याच्या आंधळ्याच्या. नाही नाही म्हणला, थोडं चुकलं माझ्याकडे. अरे बाबा काय चुकलं? नाही, कावळा विकायचा आहे मला, पण थोडी किंमत जरा चुकीच झाली माझ्याकडनं. मग अजून सांग मला, आता डबल सांग. मग 10,000 रुपये म्हटलं. मग 10,000 रुपये म्हटल्यानंतर सुद्धा तो शिपाई म्हटला ठीक आहे 10,000 रुपये देऊन टाकतो. थोडा परत हे विचार केला की माझ्याकडून खरंच चुकतंय म्हणला काहीतरी, कारण मी प्रत्येक किमतीला होयच म्हणतोय. नाही म्हणला, माझ्याकडे अजून बी चुकलं. अजून चुकलं? हो. मग नाही म्हणलं, आता एकदाच सांगतो म्हणला, 50,000 रुपयाला कावळा. तरी मी शिपाई म्हणला बर. ती आत गेलं, परत माघारी आलं. नाही म्हणला साहेब, माझ्याकडून आणखीन एकदा चुकलं. अरे किती वेळा किंमत करतोय, किती वेळा? नाही म्हणलं, 1,00,000 रुपयाला द्यायचा कावळा होता. बर 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 म्हणले, बाबा 1,00,000 देतो. आता तरी काय बदल? नाही म्हणला, आता नाही बदलत. मग त्याला हेलिकॉप्टर आलं होतं न्यायला त्या कावळ्याला. मग त्या आंधळ्याला त्या हेलिकॉप्टर मध्ये बसवलं आणि मुंबईला हेलिकॉप्टर आणलं. मग असं करत करत मंत्रालयामध्ये नेलं. ते कावळा घेऊन मंत्रालयामध्ये आंधळा गेला. मंत्रालयात गेल्यानंतर उद्धव साहेब एका ठिकाणी बसलेत, तो शिपाई एका जागेवरती बसलेला आहे आणि एका बाजूला तो आंधळा हातामध्ये कावळा घेऊन बसलेला आहे. मग असं करता 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 उद्धव साहेबांनी सांगितलं, काय ठरलं बाबा? म्हणले 1,00,000 रुपये द्यायचं ठरलं. ठीक आहे म्हणले, 1,00,000 रुपये आपण यांना देऊन टाकू. आणि 1,00,000 रुपये देण्यासाठी एका हातामध्ये चेक लिहिला आणि तो चेक आता आंधळ्याच्या हातामध्ये द्यायचा. मग आंधळ्याला विचारलं, उद्धव साहेबांनी विचारलं, काय विचारलं? बाबा तुम्ही कावळा पकडला? हो पकडला. त्याची 1,00,000 रुपये तुम्हाला किंमत मिळणार. पण तुम्ही पकडला कसा? म्हणले पकडला कसा? मग पकडला कसा असं म्हणताना त्याने तो कावळा हातातून बाहेर केला आणि टाळी वाजवणार तेवढ्यामध्ये कावळा जागेवर थांबला का? कावळा कुठं गेला? निघून गेला. ही काही गोष्ट आहे काय? तुम्ही म्हणसाल महाराज ही गोष्ट लावली म्हणजे कावळ्याची चिमणीची गोष्ट तुम्हाला सांगायला आलो. अहो तोच कावळा म्हणजे आपण आहे, म्हणजे आपलं शरीर आहे. हे शरीर आपल्याला नरदेह भगवंताने कावळा या स्वरूपामध्ये दिले. एकदा का हा कावळा आपल्या हातून निघून गेला की किती रुपये गेले? 1,00,000 नाही गेले. त्याची किंमत करता येणार नाही. त्याची किंमत का करता येणार नाही? कारण या नरदेहामधून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? आपण देवत्वाला प्राप्त होऊ शकतो. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवाची होय न म्हणते तरी का चित्ती न धरावी.
म्हणून हा देह आपल्याला त्या कावळ्यासारखा सहज अलगद मिळाला, सहज अलगद मिळाला, पण त्याची आम्हाला किंमत कळली नाही. आपल्याला भगवंताने सगळे अवयव दिले. काय काय दिले? दिले इंद्रिय हात पाय मी सांगितलं भगवंताने आपल्याला इंद्रिय दिली, कशासाठी दिली, कशासाठी दिली म्हणून तर महाराजांनी प्रमाण दिले. मग आमच्या घरना मी लिहून आणलंय का? नाही. ही संतांची विचार नाहीत. महाराज दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नास जीवपण भवरोग. आपल्याला इंद्रिय दिली. काय दिली? हात पाय कान नाक घसवा त्वचा हे सगळे इंद्रिय दिले. मग हात कशासाठी दिले? सकाळी झोपेतनं उठलं की पहिलं आपलं ब्रश करून आंघोळ करून खुरपं घेऊन लोकांचा बाण तो करणे, ह्याच्यासाठी आपल्याला हात दिले का? आता या विषयावर मला वाटतं बोलाय नको. काही गोष्टी अशा असतात आम्ही सहज ओघात बोलून जातो. आमचे एक महाराज आहेत, ते सहज म्हणून गेले. काय म्हणून गेले? काय काय ठिकाणचा परमार्थ संपला म्हणले. काय केलं? अहो लोकांनी टाळकऱ्यांनी म्हणजे काही लोकांनी टाळ विकून प्रपंच केला. सहज बोलून गेले. आमच्या गावातच कीर्तन झालं. ती कीर्तनकार निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी झोपेतून उठून बाहेर येतोय तोवर एक व्यक्ती माझ्याकडे आली. महाराज खरी गोष्ट इथं गादीवर बोलतोय, लबड नाही. महाराज म्हणले कुणी टाळ विकली? म्हणलं कशासाठी? तुम्ही हा विषय कशासाठी काढला? अहो म्हणलं काल ते एक सरडेवाडीचे महाराज आले होते, मग त्यांनी सांगितलं म्हणजे टाळ विकली असं. अहो काय ते बोलून गेले असतील म्हणलं, ओघामध्ये बोलून गेले असतील काहीतरी. बरं म्हणलं तुम्हाला का राग आला? नाही नाही म्हणजे त्यांनीच कीर्तनात सांगितलं की टाळ विकला आणि काही जणांनी प्रपंच केला. आता मी जर बोबडे महाराजांनी एखादी गोष्ट बोललो समजा, आणि जर त्यांना राग आला तर मी ओळखायचं ह्यात काहीतरी आहे, बरोबर का? सहज जर बोलला. आता ही चाल चांगली झाली महाराजांची, चाल मस्त वाटली, ह्यांनी सुंदर चाल गायली, बरोबर आहे. पण जर त्यांना सहज मी काही बोलून नाही त्यांना राग येणार नाही, कारण त्यांनाही कळतंय की माझी चाल सुंदर झाली आहे, महाराज आपल्या चेष्टेने बोलले असते. मग ती व्यक्ती काय होती महाराज? त्याने खरंच टाळी घेतली होती आणि त्याने प्रभजन संपवलं होतं. तसं त्याचा बांधाचा विषय निघाला, नको या विषयावर बोलायला. म्हणजे हात कशासाठी दिले आपल्याला?
सुद्धा कळणार नाही. भजनात कीर्तनात जर म्हटलं का नाही की आपण भजन घेऊन टाळी वाजव, मी कसं वाजवू? टाळी वाजवायला वाटतं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू शके. पण आपल्याला भजनात कीर्तनात टाळी वाजवायला नको वाटत. पण दुसरीकडे कुठे टाळी वाजवतात हे सांगायचे. म्हणून टाळी वाजवण्यासाठी हात दिलं, पण आपण त्याचा वापर त्याच्यासाठीच करा. पण नाहीत लोक करत. गुढी उभं राहावी, वाटही चालावी पंढरीची. पाय दिले आपल्याला, कशासाठी दिले पाय? जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध सकाळी उठल्या उठल्या कुठं जाण्यासाठी. आता आमच्या येताना गाडीमध्ये विषय झाला की बऱ्याचशा सायकली, कारण त्यांना सायकलीच असतात. गाडी चालवायची म्हणलं तरी रस्त्याला अपघात होईल हे त्यांना सगळ्यांना माहित असतं. महाराज ही खरी गोष्ट. आता कोण जातं सायकली हे तुम्हाला सुद्धा माहिती. बघा तुम्ही, ती जर व्यक्ती पुढून आली, पुढून जर वाहन आलं ना, बरोबर सायकल घेणार आणि कडेला उभा राहणार. कुत्र सुद्धा त्यांना कधीच आवडत नाही. आलं ना लक्षात? आला असेल सगळ्याच्या. मग तिकडं पाय जातात सकाळ सकाळ. ह्याच्यासाठी पाय दिले का? मुखो पवित्र यदि राम नाम, हृदय पवित्र यदि ब्रह्म ज्ञान, चरण पवित्र यदि तीर्थ गमन, हस्त पवित्र यदि पुण्यदानम. देवाने मुख दिलं. मुख दिलं म्हणजे काहीतरी वेड वाकड कोणाला शिवे देण्यासाठी दिलं का? नाही. भगवंतानी मुख फक्त एकाच दिलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल.
महाराजांनी सांगितलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोश मन झाले हावरी, परत माघारी येत. महाराज, मुखाने काय बोलायचं, काय खायचं, युक्त आहार विहार, देव इंद्रियाची सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. काय खायचं तर युक्त आहार विहार, नेम करा, काहीतरी नेम करा, नेम इंद्रियाची सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. पण आपल्याला काही हे समजत नाही महाराज. म्हणून मुखाने काय बोलायचं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. विशेष करून सांगू वाटतं महाराज, गर्भवती स्त्रियांनी काय केलं पाहिजे की आपण ज्याप्रमाणे आपण हे 9 महिने कसे घालवतो त्याच्यावरती आपल्याला होणारा मुलगा किंवा मुलगी हे फार महत्वाचं असतं. आता लोक सांगतात म्हणून स्त्रिया ऐकतात, ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु फळ जर आपल्याला चांगलं पाहिजे असेल तर झाड चांगलंच लावलं गेलं पाहिजे ना. आंबट चिंचेचं रोप लावायचं तर त्याला आंबटच चिंच येणार. गोड आंब्याचं झाड लावलं तर त्याला गोड आंबे मिळणार. परंतु जर आपण सतत मुखामध्ये जर भगवंताचं नामस्मरणाच्या ऐवजी प्रपंच 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 हे जर ठेवलं तर होणारे अपत्य किंवा मूल हा सुद्धा प्रपंचच करून परत लक्ष 84 मध्ये भ्रमंती करणार. म्हणून मुखामध्ये काय असावं तर भगवंताचं नामस्मरण असावं. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर हिरण्यकश्यप आणि कयाधू. हिरण्यकश्यप हा राक्षस होता महाराज, राक्षस. परंतु त्याची पत्नी कयाधू ही परमार्थिक स्वरूपाची स्त्री. सतत भगवंताचं नामस्मरण असायचं, दुसरं काही नसायचं. त्याचा परिणाम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उठवा लागला कृष्ण दाता, उठवा लागला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला कृष्ण दाता. आणि महाराज तुकोबारा सुद्धा एका ठिकाणी सांगतात, शोध बीजा पोटी, शुद्ध 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 बीजा पोटी.
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कार्य. आयुष्यामध्ये आपल्याला काही सार्थक करून घ्यायचं असेल तर मुखाने फक्त एकच मुखो पवित्र यदी राम नाम. मग भगवंताचं गोड असं जर नाम घेतलं, किती गोड आहे महाराज, किती गोड आहे भगवंताचं नाम. भगवंताचं नामस्मरण करा किंवा कुठल्या संताचं नामस्मरण करा, संताचं नाव घेण्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्याचा उद्धार होतो. पण आम्हाला ती नावं येणार नाहीत. अजय काय केलं बघा, मुलाचं नाव त्याला साधूने सांगितलं, बाबा तुझ्या मुलाचं नाव नारायण. तसं पाहिलं तर तुम्ही भगवंताची भक्ती विरोधाने करा किंवा जवळ जाऊन करा, चांगल्या भावनेनं करा, भगवंत तुम्हाला जवळच घेतो. राक्षसाने देवाशी वैर केलं होतं महाराज. निंदा तो स्तुती देवाची करावी, कीर्ती मानवाची गाऊ नये. दुसऱ्याचं गाणं करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा. निंदा करा देवाचीच करा, स्तुती करा देवाचीच करा. मग त्याच्यामुळे आपला फायदा होतो. राक्षसाने भक्ती केली नव्हती देवाची, काय विरोध केला, विरोध. तरी सुद्धा काय घडलं, नाम चांगले चांगले माझे कंठीला हो भले, कपी पुढे उतरिले, मुक्त केले राक्षसा.
कंठी राहू म्हणे, मुखामधून नामस्मरण करायचं आणि त्या नामामुळं राक्षस सुद्धा मुक्त झाले महाराज. म्हणजे आपलं जो चांगल्या भावनेने भगवंताकडे जातो त्याचाही उद्धार होतो. वाईट भावनेने गेला, नारायण नारायण काय म्हणत होता, तर नारायण लिहिलं होतं. हिरण्यकश्यपाने सांगितलं, काय लिहिलं होतं, काय त्याला सांगितलं, नारायण लिहिलं होतं. त्याचा सुद्धा उद्धार केला महाराज. म्हणून भगवंताचं गोड असं आयुष्यभर नामस्मरण जर केलं तर आपण तरल्याशिवाय राहणार नाही. महाराज आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. हे कशासाठी किंवा ही कीर्तन सेवा कशासाठी आहे हे सर्वांना माहित आहे. तरी सुद्धा कीर्तन करायचं 2 मिनिट ज्याच्यासाठी कीर्तन सेवा आहे त्याच्याबद्दल थोडासा परिहार. या ठिकाणी स्वर्गीय वैकुंठवासी यमुनाबाई बापूराव पडसळकर यांचं हे प्रथम वर्ष होतं. या ठिकाणी महाराज त्यांचे मालक श्री बापूराव लक्ष्मण पडसळकर, त्यांना 2 मुलं आहेत, श्री गोविंद बापूराव पडसळकर, श्री प्रकाश बापूराव पडसळकर, आणि त्यांना 2 मुली आहेत. त्यांची नावं सौ अंजना हरिबा राऊत आणि सौ रंजना राजाराम मस्के. या सर्वांनी मिळून या ठिकाणी वर्ष श्राद्ध, पण तेच वर्ष श्राद्ध भजन कीर्तन प्रवचन यातून घडावं असं त्यांना का वाटावं, त्याचं एकच कारण की त्या मातोश्रीनं त्यांच्यावरती केलेले संस्कार. आपण आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवतो, परंतु महाराज त्यातलं आपल्या बरोबर काय येतं, काहीच नाही. मातोश्री जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष झालं आणि वर्ष झाल्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करतो आणि हा विधी प्रामुख्याने करावाच लागतो. बरीचशी लोक मासिक श्राद्ध सुद्धा घालत नाहीत, मासिक सुद्धा घालत नाहीत. पण हे फार चुकीचं सांगतात. आम्ही काशीला गेलो आणि काशीला गेल्यानंतर तिथून काकांनी सांगितले की आता तुम्हाला पितरांचं तर्पण करण्याची गरज नाही. वास्तविक असं चुकीचं आहे महाराज. ज्या वेळेस या देहामधून आत्मा निघून जातो तर तो आत्मा अमर आहे, त्याला मरण नाही. या देहामुळे आपण एकमेकाशी बोलतो, वागतो, राहतो. पण ज्या वेळेस या देहामधून आत्मा निघून जातो त्याच्या पुढची प्रक्रिया काय महाराज? त्याच्याबरोबर कोणी येत नाही महाराज, कोणी येत नाही. शरीराची होय माती कोणी नाही सांगाती, कोणी बरोबर येत नाही महाराज. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगती, अवघी सारी कामे खोटी. एकदा या देहामधून आत्मा निघून गेला की आपल्याला नेलं जातं महाराज. कुठं नेलं जातं? लक्ष्याला जाव स्मशानी, लक्ष्याला जाव स्मशानी. जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम मनोनय धन्याच्या परी. या भूमीचं नाव मृत्यू लोक म्हणजे मृत्यू हा इथं अटळ. मृत्यू येणार सप्त चिरंजीव जर सोडले तर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 1 दिवस जावं लागणार. म्हणून त्यावेळेस आपल्याला या देहामधून आत्मा निघून गेला की आपलं काय होतं तर प्रेत निर्माण होतं. मग त्या प्रेताला काय घरामध्ये ठेवतात का?
नाही महाराज, नाही ठेवत. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानेचा. तुटला आयुष्याचा दोरा, दोरा तुटला आयुष्याचा दोरा. एरवाऊगा पसारा, एरवाऊगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा. एकदा आपलं आयुष्य संपलं की आपल्याला उचललं जातं, स्मशानात नेलं जातं. मग पुढं तुका म्हणे रक्षा होय आपोआप. तिथं गेल्यानंतर धनविधी होतो, सगळं होतं. आपल्या शरीराची मातीच होते. म्हणून शरीराची माती होण्या अगोदर आपण आयुष्यामध्ये आपल्या इथे काहीतरी करतो की बाबा थोडासा विचार करा. काय करा तर क्षणाची करावा विचार. करावा भावास महाराजांनी सांगितलं बाबा हा देह जाणार आहे, आपण प्रेतयोनीमध्ये जाणार आहे, परत आपल्याला 184 निवेदन फिरावं लागणार आहे. म्हणून काय तर क्षणाक्षणाला विचार कर, कारण आता 11:15 वाजले. मग क्षणाक्षणाला जर नाही विचार केला आणि जर 12च्या पुढे आपण कीर्तन नेलं तर बसलेले लोक डाळिंबातून बरोबर वाटतील. त्याच्यामुळे आपल्याला 12पर्यंत कीर्तन सेवा समाप्त करायची आहे. महाराज एक क्षणा याच्याबद्दल फक्त बोलून जातो की क्षण हाची करावा विचार. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला फक्त क्षणभर सांगून जाईल आपल्याला आयुष्य किती असतं. महाराज शत गलिले ते अर्धरात्र खाय. संतांच्या चरणानुसार बोलू की 100 वर्ष. कारण काही लोक 120 पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे 100 वर्ष धरून चाला. पण हे 100 वर्ष आयुष्य जर म्हटलं तर ब्रह्मदेवाच्या तुलनेत जर हिशोब केला तर ब्रह्मदेवाला किती आयुष्य? 2 परार्ध. मग 2 परार्ध तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा हिशोब केला तर आपलं आयुष्य त्याच्या क्षणभर सुद्धा नाही. मग क्षणभर नाही, मग आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य आपण खर्ची घालवायला सांगितलं आपल्याला. पण कुठं तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये. म्हणजे क्षण याचा अर्थ फक्त 1 क्षण किंवा 2 क्षण नाही. देवाचे द्वारी उभा क्षण मुक्ती चारी, त्याने मुक्ती चारी साधेल्या. मग देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. मग देवाच्या दारामध्ये जर क्षणभर उभा राहिलं तर 4 मुक्ती आपल्याला प्राप्त होतील का? मग तुम्ही म्हणाल का होणार नाही? संतांनी सांगितलं. आपण तो क्षण म्हणजे कोणता क्षण? तर आयुष्यभर देवाची भक्ती केली पाहिजे. आणि आयुष्यभर देवाची भक्ती केली तर आपलं परत नाव निघतं. आज या ठिकाणी महाराज वैकुंठवासी यमुनाबाई पडसळकर त्यांचा श्राद्धविधी भजन कीर्तन प्रवचन या स्वरूपामध्ये होतो. का होतो? तर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांनी देवाचं नामस्मरण केलं असतं. आणि देवाचं नामस्मरण जर आयुष्यभर नाही केलं ना महाराज तर खरं सांगू का त्या व्यक्तीला मोक्ष आणि त्यांचं श्राद्ध होणं, त्यांचं पाठीमागं नाव लिहिणं ह्या कुठल्याच गोष्टी घडत नाहीत महाराज. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग सतत सतत दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दुसरं काहीच केलं नाही म्हणून तुकोबा आहे ना
वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं. महाराज या ठिकाणी कीर्तन घडतं. का घडतं? तर त्या मातोश्रीने आयुष्यामध्ये केलेला काहीतरी परमार्थ असेल, आणि परमार्थ केल्यामुळं त्यांच्या बाकीच्या लोकांना जे आहे त्यांना असं वाटलं की नामस्मरण झालं, आणि नामस्मरण जर नाही घडलं तर आपला उद्धार कधीच होणार नाही महाराज. म्हणून कमीत कमी स्थिती मित्र तरी अवघा काळ नाही जरी समयावरीचा. आज या ठिकाणी श्राद्ध आहे, मग आपल्या श्राद्धाच्या वेळेस संत महात्मे आपल्या दारामध्ये यावं, भजन कीर्तन प्रवचन व्हावं, ही भावना त्या मातोश्रीने केलेल्या संस्कारावरती अवलंबून आहे. आईची काहीतरी शिकवण असेल, म्हणून त्यांना वाटलं की कीर्तन या स्वरूपामध्ये इथं घडलं. म्हणून महाराज की हा देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून काय करा तर संत समागमे धरावी आवरी, करावी तातडी परमार्थाची. भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर आपल्याला संताशिवाय कधीही भगवंताची प्राप्ती होणार नाही. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, वेदाने सुद्धा सांगितलं बाबांनो, संताची संगत करा. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. संताच्या दारात जरी श्वान झालं तरी आपल्या आयुष्याचा उद्धार होतो. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी माता हे ज्यावेळेस त्यांचं महाराज स्वर्गावलोकन झालं त्यावेळेस त्यांच्या बरोबर एक श्वान सुद्धा उद्धार पावलं महाराज. श्वानाला सुद्धा स्वर्गामध्ये प्रवेश मिळाला, पण कोणामुळे मिळाला तर फक्त त्या 5 पांडवांना मिळाला. म्हणून श्वान झालं तरी चालेल, पण संताच्या दारातलं व्हावं. म्हणून संताची संगत महत्वाची. संत संगत का? संत संगत तर संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई. संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हा भवसागर तरुण जायचा असेल तर संताशिवाय प्राप्ती नाही. म्हणून महाराज सांगतात की क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान.
आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो, नरदेह दिला, त्याचं आयुष्याचं सार्थक घडायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण जर नाही केलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि भगवंताचं नामस्मरण काय करायचं? देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त संतांची संगत करा. संतांची संगत केली तरी आपल्याला देवापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि आपण या प्रपंचामधून आपल्याला सुटका झाली तर, तसं जर सांगितलं तर कुठल्याही संतांनी आपल्याला सांगितलं नाही की प्रपंच सोडा आणि परमार्थ करा. नाही सांगितलं. प्रत्येक संतांनी सांगितलं प्रपंच करणे परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, वाचे आळवावा पांडुरंग. प्रपंच करून परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. साधू बघा काय सांगता. माऊलीने सांगितलं असोनी संसाराची वेगवेगळी करी वेद शास्त्र उभारी बायासेना. आणि तुकोबराय तर सहज सांगतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल बहुश्रम सुख होईल दुःखाचे. अगदी जे आपण कुठलंही काम करतो त्या कामामध्ये फक्त सहज म्हणायचं राम कृष्ण हरी. परंतु आपल्याला या प्रपंचामधून सुटका मिळाली तर. महाराज या ठिकाणी आज एका मातोश्रीचं श्राद्ध आहे. आई मुलावरती किती प्रेम करते महाराज, किती प्रेम करते हे सांगणं शब्दामध्ये वर्णन नाही करता येत महाराज. शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. आई जन्माला येण्या अगोदरही आपल्या मुलांवरती प्रेम करते, जन्मल्यानंतरही प्रेम करते आणि मेल्यानंतर सुद्धाही आपल्यावर. आईला किंवा आईच्या प्रेमाला उपमा दिली महाराज तर कशाची दिली? सागराच्या पाण्याची उपमा दिली. सागराच्या पाण्याची उपमा का दिली असावी? कारण आपण विहिरीच्या पाण्याचं मोजमाप करू शकतो, तलावाचं किंवा त्यातील पाण्याचं मोजमाप करू शकतो की इतकं टीएमसी आहे, तितकं टीएमसी आहे. नदीच्या पाण्याचं मोजमाप करू शकतो की दुथडी बनून वाहते. परंतु सागराच्या पाण्याची किंवा त्याचं मोजमाप कोणीही करू शकत नाही. म्हणून आईच्या प्रेमाला उपमा दिली ती कशाची? सागराच्या पाण्याची. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी की मी तुम्हाला सांगितलं जन्म अगोदर प्रेम करते, जन्मल्यानंतर प्रेम करते. जन्म अगोदर प्रेम करते म्हणजे डॉक्टरने सांगितलं ना की हे खाऊ नका, ते खाऊ नका,
तर ती मातोश्री सगळं सोडते महाराज. कोणासाठी? फक्त आपल्या मुलासाठी. जन्मल्यानंतर सुद्धा अट्ठास काबाड कष्ट करणार, सगळं करणार. कोणासाठी? फक्त मुलासाठी. महाराज स्वतःचा एक डोळा सुद्धा ती मातोश्री मुलाला देईलच देईल. एवढंच काय, पण दोन्ही डोळे द्यायचे म्हटलं तरी सुद्धा ती मातोश्री आपल्या मुलासाठी 2 डोळे सोडते. आता उदाहरण सांगत बसणार नाही तर, कारण 12 वाजून गेले. म्हणून आईची माया आपल्यावरती असते. त्याचा अर्थ वडिलाची माया कमी असते असंही नाही महाराज. वडीलही आपल्यावरती फार प्रेम करतात. याचा अर्थ दशरथ राजाचं पहा, प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला तर त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. किती त्रास. वसुदेवाने काय केलं? भगवंताला नेताना इथपर्यंत पाणी आलं यमुना नदीमध्ये, तरी सुद्धा मुलाच्या काळजीने त्यांनी त्या नदीतून प्रवास केला. का? की माझा मुलगा वाचला. म्हणजे आई वडील आपल्यावरती प्रेम करतात. म्हणून आपली काही इति कर्तव्य असतात की आपण प्रपंच करतो, पण प्रपंच करत असताना परमार्थही केला पाहिजे आणि पितरांचं श्राद्ध तर्पण वगैरे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. महाराज तुला वाटत सगळे, आता काय अडचण नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये होतं. हे जे श्राद्ध आहे ना महाराज, ते करावंच लागतं. आणि श्राद्ध जर नाही केलं तर काय होतं ते फक्त अगदी मी 5 मिनिटात सांगणार की बऱ्याचशा लोकांना प्रपंचामध्ये सुख नसतं. याची काही कारण असतात. पितरांचा कोप हा 5 प्रकारचा कोप आहे. ते आपल्याला जाणवत नाही की पितरांचा कोप आपल्यावरती कशा प्रकारे कसा होतो. पितरांचा जर कोप असेल ना तर पहिल्या स्टार्टला सांगून जाईल. घरामध्ये जर सुरुवातीलाच पती पत्नीची भांडणं होत असतील ना तर 100% समजायचा हा पितरांचा कोप आहे. भावकीमध्ये मान न मिळणं हा सुद्धा पितरांचा कोप. समाज न मानणं हा सुद्धा पितरांचा कोप. बऱ्याच ठिकाणी पती पत्नीमध्ये काही दोष नसतो. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर सांगतात की दोघांमध्ये काही दोष नाही, तरी सुद्धा मुलं बाळ होत. हा पितरांचा कोप. आणि शेवटचा कोप समज जाईल. मुलं होतात परंतु ती सुद्धा अपंग होतात. हा सुद्धा महाराज पितरांचा कोप. त्याच्यामुळं पितृतर्पण श्राद्ध विधी हा करावाच लागतो हे आपल्याला सांगून गेले महाराज. कोणी सांगितलं? देवाने सुद्धा आपल्याला सांगितलं. काय सांगितलं? की पितरांचं तर्पण वगैरे करावंच लागतं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचं श्राद्ध केलं. चित्रकूट पर्वतावरती मंदाकिनी नावाच्या कडेला, नदीच्या कडेला श्राद्धविधी केला. राजश्रेयसने केला. कशासाठी केला? पंडुराजाला ज्या ठिकाणी स्थान भेटलं होतं ते चांगलं स्थान नव्हतं. तिथून त्यांना पुढे जायचं होतं. मग त्यांनी आपल्या मुलांना नारदाकडे सांगितलं की बाबा यज्ञ करा आणि त्या यज्ञाचं पुण्यदान मला पाठवा आणि त्या पुण्यामुळे माझी इथली जागा बदलून चांगल्या ठिकाणी. म्हणून श्राद्धविधी तर्पणविधी हा करावाच लागतो. म्हणून आज या ठिकाणी महाराज यांना द्यावे तेवढे थोडे धन्यवाद थोडे होतील. कारण का की त्यांनी या ठिकाणी कीर्तन या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम साजरा केला. तर इथलं जे काय पुण्य आहे ते सगळं पुण्य त्यांनाच मिळणार आहे. परंतु आता वेळ संपलेली आहे. आता आपण थोडं ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अभंगावरती 2 तास कीर्तन झालं. महाराज काही चुकीचं असेल तर ते माझं, जे बरोबर असेल ते संत महात्म्यांचं आणि गुरुवराच्या मुखातून ऐकलेलं. आपण सर्वजण ज्ञानी आहात
त्याच्यामुळे मला काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, चांगलं काय वाईट काय. म्हणून क्षणाक्षणाला हाच विचार करा की आपल्याला एक दिवस जायचंय. तर जाण्या अगोदर जोपर्यंत आपल्या आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तर आत्ता इथून पुढचं आयुष्य आपल्या हातामध्ये नाही, परंतु आत्तापर्यंत आहे. जोपर्यंत आयुष्य आपल्याला आहे तोपर्यंत फक्त भगवंताचं नामस्मरण करा. जे चुकीचं असेल ते माझं, जे बरोबर असेल ते गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं. या ठिकाणी आता तुकाराम भजन घेऊ, चाल घेऊ आणि आपण घेऊ. तुकाराम 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 तुकाराम. चाल मग तुका म्हणे लोकीचे व्यवहार. लोकीचा व्यवहार तुका म्हणे हो लोकीच्या तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहार. तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहार. पहिलंच म्हणा.